सो हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहे अथर्वच्या गावाला. तर तिकडचे ब्लॉग बनवायला मी विसरणार नाही. कोकणला जाणार आहे. सो मी तर कधी गेलो नाही, आज पहिल्यांदा अथर्वच्या घरी. आहे की नाही अथर्व? काय बोलतो? जाऊया कोकणाला. कोकणाला काय काय दाखवणार मग? कुठे कुठे फिरवणार आम्हाला तिकडे? सप्तेश्वर जाऊ, गणपतीपुळा. आपण आता ट्रेनमध्ये जायला त्यांच्या अगोदर जायला लागतं. तर जाऊया आपण, मग डायरेक्ट ट्रेनच्या इथे भेटूया. चला, आता आम्ही इथे ट्रेन स्टेशनवर आलो आहे. आहे ओमकार आणि हा तिकडे तिकीट काढतोय दोरकडे. अथर्व तिकीट काढतोय. तर आम्ही आत्ता या ट्रेन्सने निघून जाणार इकडनं 2:08ची. आम्ही आता ट्रेनमध्ये चढलोय. आता इकडनं जाणार आम्ही दिव्याला. तिकीट दाखव. तिकीट या तिकीट आहेत आमच्या समोर. इकडनं आम्ही जाणार दिव्याला. तिकडनं आमची ट्रेन दुसरी. एकदम मक्कड. आता ऑन द स्पॉट नेहमी झाला पाहिजे काही बोल. अथर्व गाव मी जा रे. बोल ना. तू आणि दादा फटाफट पुढे व्हा, मी ओमकारला घेऊन येतो. तुम्ही तोपर्यंत तिथे जागा. नाही एक मिनिट. सो आता इथे आम्हाला सीटच भेटत नाही. कुठे उतरणार? जायला लागतं वाटतं. ते सीट बीट शोधायचं चालू आहे. तिथे तो मुलगा बघून सीट शोधते आमच्यासाठी. सीट भेटायचे वांदे झाले. तिथेच नाही, लेट आलो आम्ही. नाही आता बसतो, सीट शोधतो आणि बसून लगेच आता भेटलेत सर्व सीट. इथे अथर्व, इथे ओमकार, इथे दादा आणि इकडे अथर्वचा भाऊ. हाय कर रे ओमकार, हाय कर. हाय. खायला आणायला आलोय बाहेर. बसून बसून कंटाळा आला. लय डोकं गरम झालं आमचं जरा. गरमी लय झाली. मग आता जरा खायला घेऊ, काहीतरी थंड घेऊ प्यायला. आता ही ट्रेन अजून खूप टाईम आहे. लवकर कारण की सीट भेटत नाही. आता खूप माणसं आले, त्यांना तर सीट भेटलीच नाही. सो पहिला एक्सपिरियन्स आहे कोकणला. पहिल्यांदा चाललोय, बघू काय. कुरकुरे घेतोच घे. कुरकुरे घेतो आणि मग परत स्टार्ट करतो. सो आत्ता आम्ही इथे कॅन घेतलेत आणि इकडे खायला घेतलं आहे. आणि आता इकडनं आम्ही परत आतमध्ये आणि गेम खेळत बसणार. अजून काय करण्यासारखंच नाही आहे. अथर्व अजून पण गेमच खेळत बसलाय. नाही इकडे दादा कामातलेच पोरं. ही गाडी चालू झाली. हा आर्यन. काय नाही, निसर्ग आपण बघत जाऊया. इकडनं तुम्हाला दिसेलच, कारण की इकडनं मी असं झूम करून बघतच राहीन. आता इथे WWE चालू होती. ट्रेनमध्ये पूर्ण अरे तू काळा दिसायला लागला. अरे ह्याच्या खाली आहे, ह्याच्या खाली आहे ना. लाईटी खाली आहे ना. अरे गोरा झाला. जादू जादू मा जादू. अरे सेम अशा पोझिशन मध्ये झोपतो. अरे झोपाडे आहे. हा आहे ना, झोपून राहणार. याला झोप आली आहे ना. ती चिंच आली तर घ्या. चिंच आली नाही घ्या. झाली चिंचावाला गेला. जेवणाची सोय झाली. बाई बरोबर 120 रुपये. त्याला 120 रुपये बरोबर आहे. 140 20 दाखव. अरे मी पण काढले. अरे मम्मीने घेतले. तेच काम चालू. ट्रेन मध्ये बसले काम चालू. सिगरेटचा काय प्रेझेंटेशन प्रोजेक्ट काय होतं रे? सिगरेट सप्लायर आहे. सिगरेटचं प्रेझेंटेशन दाखव कसं होतं. सिगरेटचं प्रेझेंटेशन करत होता. पोरं कोणते सिगरेट जास्त फुकतात दाखव. पर्सेंटेज प्रेझेंटेशन पण कसलं करत होता बघा. सिगरेटचं सिगरेटचं
बघा हे चोर हे बाजारसारखं पोरं आहेत असतं ना, तर. हे असे हे पोरं आहेत ना, ही पोरं अशी पोरांना कामाला लावतात. हे काय पैसे देणार आहे तो? बोल ना, जोरात बोल ना. 1000 रुपये. का तोंडात काय अडकलंय? 1000 रुपये देणार आहे. तू किती देणार आहे? 10 रुपये 100 रुपये आहेत का हातात? आहेत 10. हा दाखव. ऑनलाईनला दाखव आम्हाला खिशात नको आहे. ऑनलाईनला दाखव. अरे पोरांकडनं काम करून घेतो. हे बालमजुरी याच्यावर केस करा. बालमजुरी करतो याच्यावर हा? केस करा. काय आर्यन आता खेड क्रॉस केलं आहे आणि आता टाईम आहे अजून जायला. तू बोर होतो तसं काय करू बोललो ब्लॉग वगैरे आपण आता याच्यानंतर कोणतं टेन्शन? काय केलं आता याच्यानंतर चिपळूण वाटतं. मला एवढं माहिती नाही कारण की पहिल्यांदा आलो आहे. बघूया कसं आहे कोकण. संगमेश्वरला आणि तिकडनं घरी नंतर मग तुम्हाला एक गणपतीपुळेचा ब्लॉग दिसेल. नाही घरी पूजाचा घरचा पण ब्लॉग. मग बोल ना काहीतरी. तुझा भावाबद्दल काय बोलते तू? काय चालू आहे? अत्तर्व बसलेले आहेत. मी ते खालती उतरलोय. कसे बसलेत बघा, एकदम भिकारी वाटतायत. काय बोलतो? बघा बेरोजगार भिकारी. दोन लोक गोरे आहेत पण काळे दिसत आहेत. आणि इकडे सिग्नल नाही. सो मी चढतो आता इकडनं. 4 शिड्या आहेत. दिसत तर काय नसेल कारण की पूर्ण अंधार आहे. सो घरी पोचल्यावरती आपण व्हिडिओ करू आणि मग ब्लॉग स्टॉप करून देऊ. बरोबर की नाही ओंकार? हे नाही करू. हा आपण आता आलो आहे. कुठे आलोय रे? संगमेश्वरला. संगमेश्वर स्टेशनला पोचलाय. पहिल्यांदा संगमेश्वर स्टेशन बघतोय. हा संगमेश्वर आणि हा स्टेशन. दाखवण्यासाठी होता स्टेशनवरती एवढंच आहे ओंकार मी स्टेशनला आलोय आणि हे स्टेशन बघा असलं भारी दिसतंय ना. स्टेशन हे खाली बघ असलं भारी स्टेशन दिसतंय. हा ना भाई, ये अंदर का भाई माल. इतना भारी स्टेशन नाही बघा. इथे बघा, हे बघा फोटो वगैरे आहे. असलं स्टेशन आहे ना भारी. ते फोटो बिटो काढायचे चालू आहेत पोरांचे. असलं भारी स्टेशन आहे ना. भारी वाटतं ना हे. अरे लय भारी आहे भाई. रात्रीचे एवढ्या उशिरा पण बघ ना बाहेर किती हे तिथे आत परवा काकी आहेत. साईड इकडनं ते अत्तरवाने रिक्षा मागवली. आता रिक्षा कशी मागवली काय माहिती. ती यातनं बसून जायचं आता. थांबलोय. अथर्व आता आपली गाडी कितीपर्यंत येणार? अथर्व गाडी कधीपर्यंत येणार? अथर्व गाडी कधीपर्यंत येणार? ना. चला जरा याचा फोटो काढतो इथे मी. आता खूप भारी स्टेशन आहे. स्टेशनचा फोटो काढतो. मला आता रिक्षा भेटली. इथे ओमकार अथर्व वगैरे. आर्यन पोचला आपण तुझ्या गावाला. काळा दिसतोय एकदम माहितीये का. आता घरी जाऊ मग तिकडनं स्टार्ट करू. आता घरी पोचलोय काकींच्या घरी. हे अथर्व हो हे इथे त्यांचं घर. हे लय भारी घर दिसतंय. दोरकडे हाय कर. आता तिथे पालखी नाचत आहे. ती पालखी बघायची, यायचं घरी आणि झोपून जायचं कारण की खूप लेट झाला. एक नाही तर किती वाजलेत आता? जवळजवळ 1:19 झालेत आता. सो खूप टाइम झालाय. सो आता इकडनं आम्ही पालखी बघून यायचा. जरा उजेड नाही. ओंकार एकदम काळा दिसतोय पण काय नाही काय दिसलं चालतंय.
व्हिडिओ क्वालिटी एवढी पण चांगली नाही, कारण की आपण आता सध्या तरी स्टार्टिंग आहे म्हणून नॉर्मल मोबाईलमध्ये बनवतोय. चांगल्या मोबाईलमध्ये बनवूया. काकी आम्ही आत्ता चाललोय पालखी नाचवतायत ती बघायला. अरे भाई दोरकडे तू बॅटरी मार भाई. तुझी टॉर्च चालू कर ना भाई इथे काय दिसतच नाही, तुझी मागची टॉर्च चालू कर. इथे काय दिसतच नाही. इथे आपण ओमकार गोरा दिसतो भाई लाईट मार. विषय आता इथे दोरकडे तिथे दादा इथे काय दिसत नाही. पोल्ट्री फार्म भाई लांब आहे, मस्त आहे घर भाई, मला आवडलं. हो दोरकडेचं घर लय भारी आहे. अरे आता होय आता झालो. तर जरा बॅगा ठेवायच्या होत्या ना. इकडनं आता आम्ही हो आहे दोरकडेची ओळख जास्त आहे. दोरकडे माझ्याच गावात आले त्याने मला. तो इकडनं दोरकडेची ओळख आहे. गाडी येते एका साईडला जाऊया. गाडीवाला गाडी येते भाई रोड. अरे भाई तू खाली जाशील, थांब जरा. खाली जाशील ना ओंकार डायरेक्ट तिकडे. इकडनं भाई काय आहे काय नाही, दळी बिळी आहे, खालती पडला तर गेला मग. तिथे काय आहे रे दोरकडे, तिथे काय असं म्हणजे काय मंदिर वगैरे आहे का तुमचं? नाही आता हे ना आपण जिकडे जातो तिकडे ते कोंड बोलतात त्याला. कोण मीन्स? म्हणजे तिकडे ते सहावी लोक राहतात, म्हणजे ज्यांचं नाव सहावी आहे ना. हा तर म्हणजे एक वाडीसारखं आहे का? हा. मग त्यांचं आहे का आज, म्हणजे तुमचं वेगळ्या ठिकाणी आहे त्यांचं वेगळं? हा तिकडे पालखी बसणार. वस्तीत राहणार वस्तीला बोलतो. आम्ही इथे स्पेशली पालखी बघायला आलोय दोरकडेच्या गावातली. बसवणार पालखी नाचवतात ना, आणि ओटी बिटी पण असते ना काय ते. म्हणजे असं हे नाही काय होळी बिळी सारखं करतात तसं नाही का? तसं नाही रे, हा तसं नाही. काय आहे बघू भाई, त्याला पण माहिती नसेल काय ते. माहिती तर असेल. कारण हे भाई कुठं चालला समोर. दरवर्षी येतो ना तो. ओमकार तू डेंजर आहे भाई. इथे अथर्व दादा हे मोबाईलची टॉर्च त्या तोंडावर मार काळा दिसतोय तो. हे थांबा का डेळे बिळे आहेत भाई, जरा बघून ये बघा कशी. थांब ओमकार उडी मार. हा चला. पालखी ना आता रोज गेला ना रोज घे. हा आम्ही इथे बघून आलोय की सर्व खालती तिथे पालखी कशी आहे केली तर तुम्हाला बघायला भेटेलच. सो आता इकडनं आम्ही घरी जाणार आणि झोपणार, कारण की आता इथे खूप कंटाळा आला ट्रेनमधनं येऊन. आता घरी जाऊन झोपणार. बॅटरी येते तोंडावरती म्हणून डोळे बंद करायला लागतात. किती वाजले दाखव? 2 पावणे 2 वाजता. टाइम बघा 2 वाजायला आले इथे. 2 वाजायला आले. मग आता घरी जाऊन झोपणार. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. परत बोलणार नाही जे पहिलेच बोललेलो. सो बाय बाय. चल जय झाला.